मित्रांनो, एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजचा आपला सुपर क्लास छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे। या व्हिडिओमध्ये महाराजांवर आधारित एकूण 40 जीकेचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत। महाराष्ट्रातील अशी कोणतीही परीक्षा नाही की ज्यामध्ये महाराजांवर प्रश्न विचारला जात नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रत्येकानेच बघायला पाहिजे। सोबतच चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचे आहे। एखाद्या प्रश्नाबद्दल काही शंका असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए 19 फेब्रुवारी 1630। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवनेरी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। प्रश्न तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शहाजीराजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए जिजाबाई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 8। छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या। त्यांची नावे सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई अशी त्यांच्या पत्न्यांची नावे होती। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए सईबाई। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव सईबाई होते। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी लक्ष्मीबाई। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुले होती? छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुले होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी 2। छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 2 मुले होती। मित्रांनो, जर आपल्याला त्यांची नावे माहीत असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मुलांचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मुलांचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मुलांचे नाव संभाजीराजे आणि राजाराम राजे हे होते। प्रश्न 10वा, छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुली होत्या? छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुली होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी 5। छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 5 मुली होत्या। मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी तोरणा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला। पुढचा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजींनी कोणता किल्ला काबीज केला? वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजींनी कोणता किल्ला काबीज केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी तोरणा किल्ला।
वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजींनी तोरणा किल्ला काबीज केला होता? पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, रायरेश्वर. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वर किल्ल्यावर घेतली. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कधी घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कधी घेतली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 28 एप्रिल 1645. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ 28 एप्रिल 1645 रोजी घेतली होती. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणाकडून झाले? शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणाकडून झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सईबाई. शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल महाराणी सईबाईकडून झाले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराजांना राजाराम हा मुलगा त्यांच्या कोणत्या पत्नीकडून झाला होता? शिवाजी महाराजांना राजाराम हा मुलगा त्यांच्या कोणत्या पत्नीकडून झाला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सोयराबाई. शिवाजी महाराजांना राजाराम हा मुलगा त्यांच्या सोयराबाई या पत्नीकडून झाला होता. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रचंडगड. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे नाव प्रचंडगड होते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रायगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गागा भट्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित गागा भट्ट होते. पुढचा प्रश्न, शिव कालगणनेची सुरुवात कधीपासून झाली? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. शिव कालगणनेची सुरुवात कधीपासून झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 6 जून 1674. शिव कालगणनेची सुरुवात 6 जून 1674 पासून झाली. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. तशाच प्रकारे या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. यामुळे आपले कोणतेच आर्थिक नुकसान होणार नाही, परंतु आम्हाला मात्र नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा नक्की मिळते. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला कोणत्या वर्षी केला? शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला कोणत्या वर्षी केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1663. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला 1663 या वर्षी केला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात कोणाची बोटे छाटली? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात कोणाची बोटे छाटली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शाहिस्ते खान. शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्ते खानाची बोटे छाटली. पुढचा प्रश्न, राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गागा भट्ट.
राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भट्ट यांनी लिहिला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, 32 मन. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन 32 मन वजनाचे होते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते सोन्याचे नाणे पाडले? छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते सोन्याचे नाणे पाडले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, होन. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त होन हे सोन्याचे नाणे पाडले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी कधी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी कधी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1664. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी 1664 या वर्षी केली. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती? शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतापगड. शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली होती. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कधी केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 नोव्हेंबर 1659. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध 10 नोव्हेंबर 1659 रोजी केला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा जन्म कोणत्या कुळात झाला होता? शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा जन्म कोणत्या कुळात झाला होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, जाधव. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा जन्म जाधव कुळात झाला होता. मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढचा प्रश्न, कोंढाणा किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो. कोंढाणा किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिंहगड. कोंढाणा किल्ल्याला सिंहगड या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते? शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, तांबा. शिवकालीन शिवराई नाणे तांबा या धातूचे होते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी होते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रामजी दत्तो. शिवाजी महाराजांचे सिंहासन रामजी दत्तो यांनी बनवले होते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, संस्कृत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, पुरंदरचा तह शिवाजी महाराज आणि कोणामध्ये झाला? पुरंदरचा तह शिवाजी महाराज आणि कोणामध्ये झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए, जयसिंह. पुरंदरचा तह शिवाजी महाराज आणि जयसिंह यांच्यामध्ये झाला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, पुरंदरचा तह कोणत्या दिवशी झाला? प्रश्न नीट लक्षात घ्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुरंदरचा तह कोणत्या दिवशी झाला?
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 11 जून 1665. पुरंदरचा तह 11 जून 1665 या दिवशी झाला. पुढचा प्रश्न, पुरंदरच्या तहानुसार शिवरायांना किती किल्ले मोगलांना द्यावे लागले? पुरंदरच्या तहानुसार शिवरायांना किती किल्ले मोगलांना द्यावे लागले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 23. पुरंदरच्या तहानुसार शिवरायांना 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंताजी गोपीनाथ. अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ होते. पुढचा प्रश्न, आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिंहगड. कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी सिंहगड हे नाव दिले. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती आपल्याला कशी वाटली प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तशाच प्रकारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.